मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला। शिंदेंना जुन्या बॉसची टोमणे मारण्याची सवय लागली आहे अशा शब्दामध्ये फडणवीसांनी टू द पॉइंट टोला हाणलाय। झी 24 तासच्या निवडणूक स्पेशल टू द पॉइंट या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोमणे सम्राट म्हणत शिंदेंनाही तशी सवय लागल्याचं म्हटलंय। पाहूयात। नाशिकला देखील काही लोकांनी मागे येऊन इकडे नाशिक दत्तक वगैरे घेतलं होतं। जुने जे त्यांचे बॉस होते त्यांची थोडी सवय लागली असेल एखादा टोमणा मारण्याची। मी टोमणे मारायचा आम्हाला प्रश्नच येत नाही। टोमणे मारल्याने राजकारण पुढे जातं असं काही महाभागांनी त्यांना सांगितलंय। जुन्या बॉसची काही सवय लागलेली असते, त्याच्यातून ते एकनाथजी शिंदे यांनी ते वक्तव्य केले असेल आणि त्यावर देवेंद्रजींनी टीका केली असेल। झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या मुलाखतीमधून देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे सहकारी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला। नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंनी केलेल्या एका वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंवर निशाणा साधला। फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोमणे सम्राट म्हणत एकनाथ शिंदेंना देखील तशीच सवय लागल्याचं म्हटलंय। नाशिक दत्तक घेणार नाही तर आईसारखी सेवा करेन असं वक्तव्य शिंदेंनी केलं होतं, त्यावर फडणवीसांनी हे भाष्य केलं। नाशिकला देखील काही लोकांनी मागे येऊन इकडे नाशिक दत्तक वगैरे घेतलं होतं, पण मी एवढेच सांगतो, ही प्रभू रामचंद्रांची भूमी आहे। प्रभू रामचंद्रांची भूमी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि म्हणून तटकरे साहेब आहेत, दादा भुसे आहेत, सगळे आहेत तिथं आपले नाशिककर लोक। मी आपल्याला सांगतो, या नाशिकची आईसारखी सेवा आम्ही करू, आईसारखी सेवा करून या ठिकाणी या नाशिकची प्रगती करू। शिंदे म्हणतात, शिंदेंनी म्हणावी ही गोष्टची, शिवसेना म्हणावी त्यांनी ही गोष्ट म्हणावी, आणि त्यांनी एक आणखी एक, आता मी टोमणा म्हणेन किंवा काय म्हणेल, पण ते म्हणते की मी नाशिक दत्तक नाही, मी आईसारखी नाशिकची सेवा करेन। आता हा तर थेट रोग तुमच्याकडे एखाद वेळेस जुने जे त्यांचे बॉस होते त्यांची थोडी सवय लागली असेल एखादा टोमणा मारण्याची, कारण टोमणे सम्राट तर तिकडे आहेत ना। पण मला असं वाटतं ठीक आहे, निवडणुकीमध्ये इतपत मी काय सांगितलं, प्रत्येक जण देवेंद्र फडणवीस एवढा संयमी असत नाही। किती दिवस संयम पाळणार आहे देवेंद्र फडणवीस असा? कारण वारंवार तुमच्यावर ठीक आहे, आपल्याला लार्जर जर गोल पाहायचा असेल, एखादी निवडणूक, एखादी महानगरपालिका, 4 सीटा, हा आपलं गोलच नाही आहे। विकसित महाराष्ट्र घडवणे हे आपलं उद्दिष्ट आहे आणि म्हणून आपली टॅगलाईन काय आहे, महाराष्ट्र आता थांबणार नाही, आणि तो थांबताना दिसत नाही। देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंना टोला लगावल्यानंतर संजय शिरसाट यांनी देखील पलटवार केला। आम्हाला टोमणा मारण्याची गरज नसल्याचं संजय शिरसाटांनी म्हटलं, तर आमचे बॉस उद्धव ठाकरे नव्हते तर बाळासाहेब ठाकरे आहेत असंही त्यांनी म्हटलं। फडणवीसांच्या विधानाला उत्तर देताना शिरसाट यांनी ठाकरेंवर देखील टीका केली। मी टोमणे मारायचा आम्हाला प्रश्नच येत नाही। टोमणे मारल्याने राजकारण पुढे जातं असं काही महाभागांनी त्यांना सांगितलंय आजूबाजूच्या। साहेब तुम्ही किती चांगला टोमणा मारला, तुम्ही किती चांगले बोलले। मग साहेब म्हणतात हो मी बोललो का, मग पुन्हा टोमणे नवीन। म्हणून आम्हाला त्या टोमण्याची आवश्यकता वाटत नाही। आम्ही जुने बॉसचा त्यांना जो काही अहंकार आहे त्यांनी तो संपवा अशी त्यांना सुद्धा आमची विनंती आहे। फडणवीसांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या भाष्यानंतर नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली। एखाद्या वेळेस तोंडातून तसं विधान निघतं, त्यामुळे फडणवीसांनी शिंदेंना टोला लगावल्याचं नवनाथ बन यांनी म्हटलं। ते कधीतरी होत असतं, त्याच्यातून ते वक्तव्य केलं असेल, कारण अधूनमधून माणसं जुन्या बॉसची काही सवय लागलेली असते, त्याच्यातून ते एकनाथजी शिंदे यांनी ते वक्तव्य केलं असेल आणि त्यावर देवेंद्रजींनी टीका केली असेल। अनेक महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती, तर अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरनं फाटल्याचं दिसलं। त्यामुळे एकनाथ शिंदेंसोबत जिथं भाजपसोबत युती नाही तिथे शिंदेंचा रोख भाजपकडे असतो असं दिसतं। नगर परिषदेच्या निवडणुकीतही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पालघरमध्ये आमने सामने आले होते, मात्र आता पुन्हा एकदा शिंदेंनी केलेल्या वक्तव्याला फडणवीसांनी प्रतिउत्तर दिलं। झी 24 तासच्या टू द पॉइंट मधून फडणवीसांनी शिंदेंना जोरदार टोला लगावला। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।